साईनाथ रुग्णालयात काढला पोटातील 1.5 किलोचा गोळा। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजुरी येथील सरिता सुनील पंडित वय वर्ष 40 या महिलेच्या पोटात तब्बल 1.5 किलो वजनाचा गोळा आढळून आला होता। गेल्या काही महिन्यांपासून अनेक नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवल्यानंतरही पोटातील गाठ अतिशय गुंतागुंतीच्या ठिकाणी असल्याने कोणतीही शस्त्रक्रिया करण्यास अनेक डॉक्टरांनी नकार दिला। वाढत्या धोक्यामुळे रुग्ण व कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते। शेवटी त्यांनी साईनाथ रुग्णालय शिर्डी येथे धाव घेतली। येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा सिंग यांनी सखोल तपासणीनंतर ही धोकादायक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्याचा धाडसी निर्णय घेतला। रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनीही संभाव्य धोका स्वीकारत शस्त्रक्रियेला संमती दिली। भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे यांच्या सहकार्याने सर्जरी विभागाच्या टीमसह ही अतिशय अवघड व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली। रुग्णास त्रास न देता बिनटाक्याच्या पद्धतीने पूर्ण 1.5 किलोची विशाल गाठ एकाच प्रयत्नात यशस्वीपणे काढण्यात डॉक्टरांना यश आले। अशा प्रकारची दुर्मिळ व आव्हानात्मक शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती डॉक्टर पूजा सिंग यांनी दिली। रुग्णालय प्रशासनाद्वारे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली। शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून सुरक्षितपणे घरी परतलाय। या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंग व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग। माझं नाव सरिता सुनील पंडित। माझ्या पोटामध्ये 1 वर्षापासून दुखत होतं, परंतु मी राहुरीला दाखवल्यावरती मला साईनाथ हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला। त्यानंतर मी माझ्या मॅडमने सांगितलं ऑपरेशन करायला, पूजा मॅडमनी। तर ते टाकेद्वारे करायचं होतं, तर ते दुर्बीणद्वारे केलं। तर मग इथला स्टाफ वगैरे म्हणजे माझे इथलं पूर्ण जे काय होतं ते सगळं फ्रीमध्ये झालेलं आहे। मला 1 रुपयाचा पण खर्च लागलेला नाही आहे। त्याबद्दल सगळ्या स्टाफचं आणि पूजा मॅडमचे मी आभार मानते।